हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर पहा, आज आपण काय करणार आहोत. तर आज मी इथे आमरसपुरी करणार आहे. इथे माझ्याकडे आज आंबे आहेत. तर पहा, एप्रिल आणि मे हे जे 2 महिने असतात, तर या 2 महिन्यामध्ये आंब्याचा सीझन असतो आणि आपण सगळी फळं विसरून आंबा खातो आणि फळांचा राजा कोण? तर आंबा. तर पहा, ही आमरसपुरी करणार आहे. तर तुम्ही बोलत असाल, रे आम्ही सुद्धा आमरसपुरी करत होता, तेवढं मोठं काय? तर एवढंच सांगते की हां, मी आज आमरसपुरी करणार आहे. तर ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला, वेळ वाया न घालवता पटापट रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो. तर आज आपण आमरसपुरी करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सर्वप्रथम मी इथे पुरीचं कणिक म्हणून घेणार आहे. तर पहा, तुम्ही इथे मी एक बाऊल भरून इथे मी कणिक घेतलेलं आहे, म्हणजे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानुसार मी इथे अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे, पाव चमचा मीठ घेतलेलं आहे. थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला हे जे कणिक आहे छान मस्त मळून घ्यायचं आहे. कणिक मळून झाल्यानंतर छान मस्त पुन्हा 1 चमचाभर ऑइल छान मस्त स्प्रेड करून पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला म्हणजे हे अर्धा तास हे कणिक छान मस्त आपल्याला असं साईडला भिजत ठेवायचं आहे. म्हणजे एक असा बाऊल आपण याच्यामध्ये उपडा घालणार आहोत. तर पहा, आपण याच्यामध्ये बारीक रवा का ॲड केलेला आहे कणकेमुळे, कारण तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपण पुऱ्या तळतो, तळल्यानंतर ज्या पुऱ्या आहेत ना, म्हणजे अगदी 1 ते 2 मिनटानंतर त्या लगेच अशा फुगलेल्या अजिबात राहत नाही आणि त्याच्यामुळे मग याच्यामध्ये मी रवा ॲड केलेला आहे. रव्यामुळे काय होतं माहिती आहे का, ह्या ज्या पुऱ्या आहेत ॲटलीस्ट अर्धा तास तरी खूप छान मस्त अशा फुगलेल्या असतात आणि खाताना मऊ आणि त्याच्यामध्ये थोडा क्रंचीपणा जाणवतो. तर त्याच्यामुळे मी याच्यामध्ये अर्धी वाटी रवा ॲड केलेला आहे. तर पहा, आता इथे हे जे आंबे आहेत, तर हे आंबे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये. आता पहा, इथे आमरस करायचा आहे. आता आमरस करण्याच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर पहा, मी अशा पद्धतीने आमरस करते. तर हा जो आंबा आहे, तर आपल्याला हाताने छान मस्त आधी असा हा मऊ करून घ्यायचा आहे आणि असा हातावरती हा आंबा आहे ना, छान मस्त हाताने मऊ करून घ्यायचा आणि हातावरती छान मस्त असा हे करून घ्यायचं आहे, म्हणजे जो आतला जो रस आहे तो छान मस्त तयार होऊन जाईल. म्हणजे छान मस्त हा आंबा मऊ होईल आणि यातला जो आमरस आहे की यातला जो गर आहे तो आपल्याला काढता येईल. तर मी अशाच पद्धतीने हे सगळे आंबे आहेत, हाताच्या साहाय्याने छान मस्त असे हे आंबे मी मऊ करून घेतलेले आहेत. तर आता यातला गर काढायचा आहे आपल्याला. त्यातला गर काढून घेऊया. तर पहा, इथे सगळे आंबे असे छान मस्त मऊ मऊ झालेले आहेत. तर आता मी इथे एक बाउल घेतलेला आहे. आता पहा, इथे हा जो आंब्याचा जो खालचा भाग आहे ना, हा आपल्याला ना असा काढून घ्यायचा आहे. पहा, जिथे काय बोलतात, जिथे जो असा थोडासा काळा काळा भाग असतो ना खालचा, तो काढून घ्यायचा आहे. आता पहा, आपल्याला अशा पद्धतीने आंब्याचा जोही काही गर आहे तो आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे. तर मी अशाच पद्धतीने सगळ्या आंब्याचा जो गर आहे तो मी काढून घेतलेला आहे. पहा, मी तुम्हाला एवढंच सांगते की खूप जण आंबा कापून त्यातला जो गर आहे तो नाईफच्या साहाय्याने किंवा चाकूच्या साहाय्याने काढतात आणि मग ते त्याच्यामध्ये साखर ॲड करून मग ते ग्राइंड करतात, ग्राइंडरमध्ये ग्राइंड करून घेतात, तसा आमरस करतात. आता मी हा थोड्या वेगळ्या पद्धतीने आमरस करणार आहे. तर पहा, मी सगळा गर, आपला जो बाठ्याचा जो गर असतो तो सगळा मी गर काढून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे. हे आम्ही मुळात गोड आहे त्यामुळे मी अगदी थोडी साखर ॲड केलेली आहे. फक्त 4 ते 5च चमचे मी याच्यात साखर ॲड केलेली आहे. आंबा समजा कमी गोड असेल तुम्ही त्यानुसार साखर ॲड करू शकतात. आता छान मस्त पळीच्या साहाय्याने छान मस्त एका डायरेक्शनमध्ये हा जो आमरस आहे छान मस्त मिक्स करून घ्यायचा आहे. तर पहा, इथे अशा पद्धतीने हा आमरस तयार झालेला आहे. आता मी एवढं सांगेल, हा जो आमरस आहे ना, हा आमरस खाताना तुम्हाला आहे ना, खाताना तुम्हाला गर जाणवेल की म्हणजे याच्यामध्ये आंब्याचा गर आहे असं, आणि ते खूप छान लागतं खायला. नक्की ट्राय करा. तर मी ना आंब्याचा रस असाच करते आणि ना पुरीबरोबर असा आंब्याचा रस खायला खूप छान वाटतो. जसं तुम्ही ग्राइंडरमध्ये सुद्धा
ग्राइंड करू शकता. असं करून तुम्ही ग्राइंडरमध्ये पण ग्राइंड करू शकतात. पण ग्राइंडरमध्ये कसं माहीत आहे एकदम असं पेस्ट असं वाटतं की आपण आंब्याची पेस्ट केली असं वाटतं. पण तुम्ही जर अशा पद्धतीने आमरस केले ना, तर असं वाटेल की अरे मी आमरस नाही खाते, मी आंबा चुकून खाते. याचा फील नक्कीच तुम्हाला जाणवेल. तर चला अर्धा तास झालेला आहे. आता छान मस्त हे जे कणिक आहे मळून घ्यायचं आहे. तर पहा इथे आपल्याला कणकेचा असा एक गोळा घ्यायचा आहे. तुम्ही ज्या आकाराने चपाती बनवतात त्याच आकाराचा छान मस्त असा गोळा घ्यायचा आहे. आणि आता हा जो पिठाचा गोळा आहे याची छान मस्त अशी चपाती लाटून घ्यायची आहे. तर पहा मी अशा पद्धतीने चपाती लाटून घेतलेली आहे. आता पहा तुमच्याकडे वाटी असेल, तुम्ही वाटीच्या साहाय्याने तुम्ही हे करू शकतात, पुऱ्याला हे करू शकतात. मी ते ग्लास घेतलेला आहे आणि ग्लासाच्या साहाय्याने छान मस्त मी इथे याच्या ज्या पुऱ्या आहेत तर चपातीच्या अशा छान मस्त मी पुऱ्या करून घेतलेल्या आहेत. तर पहा आता अशा पद्धतीने एकाच साईजच्या छान मस्त पुऱ्या तयार झालेल्या आहेत. तर चला आता ह्या ज्या पुऱ्या आहेत एका ताटामध्ये मस्त काढून घेऊया. तर मी अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्या अशाच पद्धतीने मी लाटून घेतलेल्या आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पटापट या पुऱ्या आपण तळून घेऊया. तर पहा इथे तेलसुद्धा गरम झालेलं आहे. तर चला तेलामध्ये आधी छोटासा कणकेचा गोळा टाकून बघूया. जर ऑइल गरम झालं की नाही हे आपल्याला कळेल. तर पहा ऑइल गरम झालेलं आहे आणि ना पुऱ्या ॲड करताना तेलामध्ये तेल गरम असलं पाहिजे, म्हणजे ह्या ज्या पुऱ्या आहेत ह्या छान मस्त अशा फुगतात आणि अगदी 1 ते 2 मिनटामध्ये आपल्या पुऱ्या तळून तयार झालेल्या असतात. तर तुम्ही अगदी तुम्हाला असं वाटत असेल की तेल खूपच जास्त गरम झाले, तुम्ही थोडं म्हणजे अधूनमधून थोडं तुम्ही मीडियम करू शकतात. पण पुन्हा 1-2 मिनिटांनी पुन्हा गॅस मोठा करा आणि मोठ्या गॅसवर छान मस्त या पुऱ्या पटापट तळून घ्या आणि पटापट अगदी या पुऱ्या तळल्या जातात. तर पहा मी अगदी 10 मिनिटामध्ये ह्या सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. आता ह्या ज्या पुऱ्या आहेत ना, या मी तुम्हाला एवढंच सांगते की कधी-कधी ज्या आपण पुऱ्या करतो तळेपर्यंत किंवा सगळ्या पुऱ्या तळून झाल्यापर्यंत त्या पूर्ण चपट्या झालेल्या असतात आणि मग नंतर आपल्याला फुगलेली पुरी खायला खूप आवडते, पण चपटी पुरी अजिबात आवडत नाही. तर पहा या पुऱ्या छान मस्त फुगलेल्या आहेत आणि एवढं सांगते अर्धा तास या पुऱ्या छान मस्त अशा फुगलेल्या राहतात आणि त्यानंतरसुद्धा ना ज्या पुऱ्या आहेत ना चपट्या होत नाही, म्हणजे अगदी थोड्या फार प्रमाणात चपट्या होतात, पण खाताना छान मस्त क्रंचीपणा, म्हणजे मऊपणा तर असतो पण क्रंचीपणासुद्धा असतो. तुम्ही पाहू शकता सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत. 15 मिनटं झालेल्या आहेत त्या पुऱ्या तळून. पहा तुम्ही पुऱ्या अजिबात चपट्या झालेल्या नाहीत. अर्धा तास ह्या पुऱ्या छान मस्त राहतात. तर पहा आता पुऱ्या तर तयारच झालेल्या आहेत. तर चला आता पटापट आपण आमरस आणि पुरी एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. आणि तुम्हाला माहीत आहे का, हा जो आमरस आहे तर तुम्हाला याच्यामध्ये गर दिसत असेल आणि जेव्हा आपण ना पुरीबरोबर हा आमरस खातो ना, असं वाटतं की अरे आपण आंब्याचा गरच खातो की काय. खूप म्हणजे छान वाटतं ते आणि खरंच सांगते तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हे आमरस पुरी नक्कीच ट्राय करा. मी तुम्हाला एवढं सांगेल की हे आमरस जेव्हा मी पुऱ्या तळत होते ना, तर ज्ञानेशनेसुद्धा गरम-गरम या पुऱ्या खाल्ल्या. ज्ञानेशला खूप आवडल्या. मला बोलतो, "मम्मी पटापट कर ना रे, मला भूक लागलेली आहे." आणि खरंच ज्ञानेशला आमरसपुरी खूप आवडते आणि मी खास त्याच्यासाठीच ही आमरसपुरी केली होती. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ही आमरसपुरी नक्कीच करून पहा आणि ही आमरसपुरी चवीला एक नंबर आणि भन्नाट अशी लागते.